स्वच्छ घासा. ही पालखी आम्ही सजवली आहे आणि आमच्या घरातून पालखी चालली आता कुठे की मेन जे संध्याकाळी जे चालू होणार आहे, जी पालखी निघणार आहे देवळातून, तर तो क्षण जो बघण्यासारखा असतो ना. आहा, आता काय चालू आहे माहितीये काय, आता मंदिराच्या बाहेर पालखी घेऊन आले आणि ते मंदिराला तर आता झाली आहे सकाळ, मस्त छान अशी शुभ सकाळ झाली आहे. आणि मी कुठे आलो आहे, तर मी आलो आहे तळ्याच्या आजूबाजूचा जो आमचा परिसर आहे ना, तो मला खूप आवडतो, कारण की इथे खूप शांतता आहे. तर तिथे मी आलो आहे आणि आज आहे ना हनुमान जन्मोत्सव आहे. तर तुम्हा सर्वांना अगोदर आहे ना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या या रवीकडून. हनुमान जन्मोत्सव आहे, तर हनुमान जन्मोत्सवाला गावच्या साईडला काय करतात किंवा माझ्या गावी काय करतात, काय परंपरा किंवा काय गोष्टी होतात इकडे, ज्यासाठी मी मुंबईवरून इकडे आलेलो आहे. तर आमच्या गावी आहे ना हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ना, म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ना, तर आमच्या इथे कसं रोड आहेत, तर पहिलं कसं सगळे ना मातीचे रस्ते होते, तर ते शेणाने सारवायचे वगैरे, म्हणजे एकदम जे पारंपरिक असतात ना गावा साईडचा जो काही माहोल असतो ना, तो पहिला व्हायचा. पण आता कसं जर सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालंय ना, तरी सुद्धा रात्री आहे ना गावातल्या सगळ्या लेडीज आहेत ना, हे एकत्र मिळून आहे ना तिथे रांगोळ्या करतात. पूर्ण रस्त्यावर तुम्हाला रांगोळ्या दिसतील. त्यानंतर आहे ना मंदिराच्या इथे सजावट चालू असते, म्हणजे पताके वगैरे लावणं, मंदिराच्या आत पताके लावणं. त्यानंतर आमचं जे मारुतीचं मंदिर आहे त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पाचं पण एक मूर्ती आहे आणि एक मारुतीची मूर्ती आहे, तर ते पूर्ण सजवलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळ सकाळ पहाटे पाळणा वगैरे सजवला जातो आणि पाळणा वगैरे म्हणजे जन्मोत्सव आहे ना, तर पाळणा वगैरे हे केला जातो. ह्या वर्षी आहे ना आम्ही ठेवलेलं आहे काय माहिती आहे काय, सुंदरकांड हे ठेवलेलं आहे. हे सगळं काही तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आहे ना आमच्या गावात आहे ना संध्याकाळी 5च्या दरम्यान आहे ना पालखी निघते मारुतीच्या मंदिरातून आणि ती पूर्ण गावात फिरली जाते आणि सगळे नाचत वगैरे ना सगळं गाव एकत्र येते. तर ही खूप भारी म्हणजे ही एक गोष्ट आहे आणि मला ती खूप आवडते. आणि मी मागच्या वर्षी देखील ब्लॉग बनवलेला आहे. तर हे सगळं काही ही जे धमाल वगैरे आहे ना ही आपण बघणार आहे. तुम्हाला देखील तुमच्या गावची आठवण नक्कीच होईल ह्या ब्लॉगमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं. पण पहिला माझं काम काय माहिती काय, पहिला मला जायचंय पाळणा धुवायला जायचंय. मी पहिला मस्त की पाळणा धुतो, त्यानंतर मंदिरात जातो, मंदिर तुम्हाला दाखवतो, मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि नंतर आहे ना 4 ते 5 बायका आहे ना मिळून तो पाळणा हलवतात. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या ब्लॉगमध्ये बघूया. तर आता काय करूया, आपण पहिला जाऊया पाळणा धुवायला. या इकडे आहे आमचं तळं आहे, जे आता ज्यात पाणी जास्त नाहीये आणि हे आहे आमच्या गावचं वाघोबाचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला आतून दाखवतो वाघोबाचं मंदिर. मला वाटतं मी नेहमी बाहेरून दाखवलं आहे. वाघोबाचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे खूप जुनं आहे. जय वाघोबा. तर हे आहे माझ्या गावचं वाघोबाचं मंदिर. नमस्कार करून झालेला आहे. आपण पुन्हा दार बंद करू. त्याला वाघोबाचं दर्शन घेऊन झालंय. आता आपण काय करूया, जाऊया पहिला पाळणा धुवायला आणि मग आपण जाऊया मंदिरामध्ये. गावचं असं काही गोष्टी असतात ना, तेव्हा मी म्हणजे ह्या वेळेला तर मी येतो, मला खूप बरं वाटतं. आज आता हनुमान जन्मोत्सव आहे ना, तर हा जो पालखी आहे, या जो पाळणा आहे ना, हा आमच्या इथे असतो. आणि आता आम्ही काय करतो, पहिला आज जन्मदिवस आहे ना, तर आम्ही काय करतो, आज सकाळ सकाळ आहे ना हा पाळणा ना चांगला धुतोय. ही पालखी आहे ना चांगली धुतोय, म्हणजे काय नंतर आहे ना आता देवळाचं कशी पूजा वगैरे चालू आहे, मग आता जर मस्तपैकी ही पालखी जरा धुतली ना चांगली, नंतर हिला सजवायची. स्वच्छ घासा. सुकेल उन्हामध्ये संध्याकाळी सजवते. हा पाणी घे.
इकडे इकडे ही बघ रात्री सगळ्यांनी मिळून काढली की रांगोळी पूर्ण गावात अशी रांगोळी काढलेली आहे. काल रात्री सगळ्यांनी रांगोळी काढली पूर्ण म्हणजे पूर्ण गावात दिसेल तुम्हाला या अशा रांगोळ्या काढलेल्या. पर्यंत सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या. चला सकाळ सकाळ आहे ना गावातल्या सर्व बायकांनी आहे ना आणि मुलींनी ना मिळून आहे ना अशी रोडवर आणि पूर्ण अंगणामध्ये ना या अशा रांगोळ्या काढल्यात पुढपर्यंत. पहिला कसा हा मातीचा रस्ता तो अंगण होता ना तर सगळीकडे अंगणावरती हा रांगोळ्या काढल्या जायच्या. पण आता कसं सर्वजण रस्त्यावर आणि अशा या गल्लीमध्ये आहे ना जिथे जिथे रस्ते ना तिकडे रांगोळ्या काढल्या जातात. आणि मारुतीचं मंदिर इकडे आहे तर आपण इकडे जाऊया. चला आपण जाऊया देवळामध्ये. चला चल हे आहे आमच्या गावचं मारुतीचं मंदिर. भक्तीची राम सीता हृदयात म्हणूनच हनुमंत पंगाभिमानभी उडाला. राम सीता हृदयात म्हणूनच पंगाभिमानभी उडाला. चकित करती प्रभुनाम चकित करती प्रभुनाम हिमया हिमच हनुमंत पंगाभिमानभी उडाला. रामदास विमान रामदास रावण निकट से जय श्री राम. धन्य मेरे दासंचा धन्य मेरे दासंचा नाम महापद एक नाम राम नाम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. येऊ का पुढे लावतो दरवाजे तिकडेच आहे का जागा असेल मग तिकडे. युगे युगे बाळा जो जो रे हनुमंता अंजनीच्या सुता निद्रा करी बाळा बळवंता श्रीरामाच्या दूता बाळा दो रे बाळा दो रामचंद्र भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. पादलम्मा पवित्रः पवित्रो विवाहे पवन तनय बल पवन समाना विज्ञान निधान पवन सुकाज कठिन जग माहि न होई तात तुम नाही. राम काज लगी तब अवतारा दुर्दयी गयो जमी राजा मानहो पर गोविंद कर राजा सिंहनाद साहित सहाय राम नहीं मारी आनहु इहा सुखे करो पारी. इतना करम तात तुम जाई सुनहि देख कहम सुखियाई. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. चला आता युक्तिभूत सुरुवात होते. शांतम शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाण शांति प्रदां ब्रह्म
ब्रह्मा शंभु गणेन्द्र सेव्य मनिषां वेदांत वेद्यं विभो रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणि नान्यास्मि रघुपते हृदये स्मदीये रघुपति प्रिय भक्तं वाचजातं नमामि जानवंत के वचन सुहाए सुनि हनुमंत हृदय तुम्हारे लगी मोहि तुम भाई जब लगी राम सीता ही देखी होई काज मुनि हरष से भूले सुंदर कौतुक जय हिंद चरण दे हनुमंता तुरंता रघुपति कर जगति रघुपति दूत तब तब वदन पैठी हवराई सत कहो मोहि भान बेमारी जस रस सुर धावन बढ़ावा ताज दूध कपि रूप दिखावा हरे नाग कुले गंधर्व कन्या रूप मोहि मन मोहि रघुमान रे विचार मंदिरात आपण गेलो. मंदिरात हनुमंताची जी मूर्ती आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती तुम्ही बघितली कशी भारी सजवली आहे ना फुलांनी. खूप छान वाटतं, जरा प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही मंदिर बघितलं, कौलारू मंदिर आहे अजून, म्हणजे जुनं आहे तसंच ते मंदिर आहे. सुंदरकांड, सुंदरकांड हे चालू आहे, रामायणाचा एक पाठ आहे. तर तुम्हाला सुंदरकांडबद्दल काय माहिती आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा. नंतर आपण देवळाच्याच बरोबर मागे आहे ना सर्व महाप्रसादाची तयारी होते, तर ती तयारी आपण बघितली. आणि अजून सुंदरकांड चालू आहे, तर थोडं आपण मध्ये मध्ये जाऊ आणि ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना ज्या होणार आहेत या आपल्या व्लॉगमध्ये, तर त्या आपण तुम्हाला दाखवू. ते थोडंसं झालं ना की मेन जे संध्याकाळी जे चालू होणार आहे, जी पालखी निघणार आहे देवळातून, तर तो क्षण जो बघण्यासारखा असतो ना, आहा एक नंबर. तर तो मिस करू नका, तो तुम्ही बघा. आणि काय धमाल असते, काय एन्जॉयमेंट असते ना, ती तुम्ही नक्कीच बघा. नंतर सगळेजण आपल्या पालखीमध्ये नाचत असतात, खूप जण असतात, तर धमाल येते. गावाला एक बोलतो ना वेगळीच एक रोषणाई असते, एक वेगळा उत्साह असतो. आणि त्यात उत्साहात जल्लोषात आपण हनुमंताची पालखी आहे ना पूर्ण गावात फिरवतो. तर ते आता आपल्याला थोड्या वेळांनी नंतर पाहायला मिळेल. आधी आपल्याला पालखी वगैरे सजवायची फुलांनी वगैरे व्यवस्थित. तर तुम्हाला बोललेलो ना, बघा सगळीकडे रांगोळ्या वगैरे ना इथे काढलेल्या आहेत ठिकठिकाणी.
हे सगळं रात्री सगळे प्रत्येक जण ना आपल्या घरासमोर रांगोळी काढतो. हे बघा रांगोळी इकडे पण आहेत, तुम्हाला इकडे देखील दिसतील रांगोळ्या. परत वचन सुनि काढियते बोलायति जिजिया सूचा कय नगर वीर रघुवीर दोहाई तव प्रभु सीता बोली पठाई. या सेवीदार यांच्याकडून सुंठवण्याचा प्रसंग. आता लावा. ओम अग्निं प्रज्वलितं वन्दे जातवेदहुतासनं हिरण्यवर्णममलं समिद्धं विश्वतो मुखं. नमः ओम इंद्राय स्वाहा इदमिन्द्राय नमः. ओम अग्नये स्वाहा इदमग्नये नमः. ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः. इमानि होतद्व्यानि नव्यामृतं नमः. ओम जनीनन्दनाय वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्. ओम जनीनन्दनाय वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्. ओम जनीनन्दनाय वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्. आता ना पालखी सजवायला माणसं येतील आणि ती माणसं देखील आहेत ना मुंबईवरून येतात. दरवर्षी ना ते लोकच पालखी सजवतात. तर पालखी आपण मस्तपैकी सजवूया आणि मारुतीच्या मंदिरात जाऊया. आणि जो सोहळ्यासाठी मी तुम्हाला आतापर्यंत वेट करायला सांगितला तो सोहळा आता थोड्याच वेळात चालू होईल. आणि मग त्या सोहळ्याचा ना आपण सर्वांनी एकत्र मिळून, तुम्ही माझ्यासोबत त्या पालखी सोहळ्यामध्ये आहात हा फील तर तुम्हाला होणारच आहे. तर जराही आपण आता टाईम न घालूया आणि जाऊया मारुतीच्या मंदिरात आणि त्या क्षणाचे आपण देखील सहभागी होऊया. चला मारुतीच्या मंदिरात. चला सकाळी आपण जी पालखी धुतली ना त्या ती पालखी सजवण्याचं काम चालू आहे आता. आणि ही पूर्ण पालखी अशी फुलांनी सजवली जाते. तुम्ही पण विचारू शकता. हे बघ डन. अरे प्लेस सांगितलं तर तुम्ही तर शोधणार असते. दिले तुम्हाला थोडं चला आता ही पालखी आम्ही सजवली आहे आणि आमच्या घरातून पालखी चालली आता कुठे तर मारुतीच्या मंदिरात चालली आहे. आणि तिथून खरी पालखीची जी यात्रा आहे ती पूर्ण गावात फिरायला होणार सुरुवात. तर आता आम्ही कशी पूर्ण सजवली आणि चाललो आता देवळात. बजरंग बली की जय. जय बजरंग बली. चला मारुतीच्या देवळात आम्ही आलोय. कुठे वचे इथे काय करता. आता कसं मस्तपैकी पालखी नेऊन दिली. तुम्ही बघितली फुलांनी मस्तपैकी अशी पालखी सजवली. ती पालखी मंदिरात नेऊन दिली. आता तिथे होईल आरती आणि आरती झाल्यानंतर लगेच निघेल आपली हनुमानाची पालखी निघेल आणि पूर्ण गावात फिरेल ती. तर आता आपण जाऊया कुठे मंदिरात जाऊया. या पालखीला आपण सुरुवात करणार आहोत. सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा वै तीर्थे घडली आम्हा कधी करुणी राशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा
सद्गुरु रायाची झाली त्वरा सुरहराभिमान उत्तरायाची बोला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वरा सुरहराभिमान उत्तरायाची मृदुंगता ढोल भक्त भावार्थे गाती। आता काय चालू आहे माहितीये काय, आता मंदिराच्या बाहेर पालखी घेऊन आले आणि ते मंदिराला पूर्णपणे प्रदक्षिणा करतात आहे। तर आता ते चालू आहे, मंदिराच्या बाहेर आली आहे पालखी आणि आता प्रदक्षिणा चालू आहे। प्रदक्षिणा सद्गुरु रायाची धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वरा सुरहराभिमान उत्तरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वरा सुरहराभिमान उत्तरायाची बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान बोला बोला जय जय हनुमान दिवस तुझी राम भक्ती भव्य तुझी छाया बालपणी गेला सूर्याला जोडाया दिव्यपणी राम भक्ती भव्य तुझी छाया बालपणी गेला सूर्याला जोडाया आदरची धरणी लागले आसमान आदरची धरणी लागले आसमान एक मुखात बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान मागे मागे हा अरे वरच्याच म्हणून तुझं अंगावर आहे ना बली की जय फिरा फिरा फिर फिर नवेश आता ये फिर फिर नवीन फिर याच्यावर येऊन द्या एक रहा बस ते झाले खाली बस हा चालेल मी 9:30 फोन करतो नाही तर मग सकाळी फोन लावून देतो
हम दोनों के लिए और क्या फीलिंग है मनीष मनीष तिकडे येऊ शकता काय येऊ पानांचा मस्त हार केलाय ठीक है आए खा नानी नानी बिलकुल आवडेल आपल्याला स्टार आहे नारायण आपण घेऊन जाऊया आम्हा एक मिनिट अतुलने बाकी ऍड्रेस भारी घातलं हे पडवं का पडवं का तू तिकडे जा कोपा कर फायद्याचं बोललो काय रे तुझ्या फायद्याचं बोललो तर असं बोलतो 10 लाख कमवते 1 रुपया देते मस्त बाकी पुढे जाईल आता व्हिडिओ येते का चला फायनली मित्रांनो तुम्ही बघितली पालखी सोहळा आपल्या गावचा कसा पालखी सोहळा झाला रात्रभर पालखी फिरत होती आम्ही देखील पालखीच्या बरोबर चालत होतो आणि नंतर कसं ती एकदम पालखी पुढे गेली आणि पूर्ण गाव फिरली तर खूप म्हणजे खूप मजा आली आणि अशा प्रकारे होतो हनुमान जन्मोत्सव आपल्या गावी तर तुम्हाला थोडंसं वेगळं होतं काहीतरी पाहायला मिळालं असेल ना तर कसं मस्त खूप मजा आली पालखी सजवण्यापासून ते सुंदरकांड हे सर्व अनुभवायला नंतर आपलं गाव आपण इकडे तिकडे एक्सप्लोअर करतो फिरतो नेहमी गावी आलो की असं फिरत असतो काही ना काय तर शांतता बसवत नाही आणि त्यात हा असा सुंदर असा पालखी सोहळा जरासा तुम्हाला युनिक पद्धतीने जरा पाहायला मिळाला हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी निघतोय कुठे केळवेसाठी म्हणजे केळवेचा जो समुद्र किनारा आहे तो पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याचा ब्लॉग देखील ह्या ब्लॉग नंतर येईल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये केळव्याच्या बाय बाय